शहरातील वाढत्या पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा संदर्भात शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली। शहराला दररोज 243 MLD पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 151 MLD पाणी उपलब्ध होत आहे। 2 दिवस आड 300 MLD पाणी शहरात येत असेल तर 2 दिवसात शहरात पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे। मात्र नागरिकांना 7 ते 8 दिवसांनी पाणी का मिळते असा प्रश्न अंबादास दानवे यांनी यावेळी उपस्थित केला। बैठक पार पडली, काय चर्चा झाली आणि काय मी विशेषतः संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा या विषयावर आयुक्तांना भेटायला आलो होतो। मागचं 1 जानेवारी 2026 ते आज 13 मे 2026 आहे। जवळपास 133 दिवसामध्ये या शहराला 16 ते 18 दिवस ॲव्हरेज पाणी पुरवठा झालेला आहे। काही ठिकाणी 16 दिवसाचा गॅप आहे, 8-9 दिवसाचा गॅप तर जनरली सगळीकडे आहे। पाण्याची आवश्यकता या शहराला आहे 240 MLD। पाणी येतं आता 151 MLD, मागच्या वर्षी तर 140 होतं, आता 151 MLD पाणी येतं। आणि 151 MLD पाणी असताना 240 ची गरज असताना शहराला 2 दिवसात जास्तीत जास्त 3 दिवसात पाणी पुरवठा झाला पाहिजे, परंतु पाण्याचं नियोजन नीट नाहीये। महापालिकेत भारतीय जनता पार्टी सत्ताधारी यांचं प्रशासनावर कोणताही अंकुश नाही, अकार्यक्षम पदाधिकारी महापालिकेत आहे। शिवसेनेचा महाप्रस्थान आम्ही 4 दिवसाला 3 दिवसाआड पाणी देत होतो, एवढंच पाणी याच्यापेक्षा कमी पाणी येत होतं, 140 MLD येत होतं, आता तरी 151 MLD पाणी येतं। आणि म्हणून आम्ही कमिशनर साहेबांना या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट, नियंत्रण, अधिकाऱ्यांनी कामकाज करणं याविषयी भेटायला आलो। आणि म्हणून हा 9 दिवसाचा, 10 दिवसाचा, 12 दिवसाचा गॅप 3 दिवसावर, 4 दिवसावर, 5 दिवसावर यावा, अशा प्रकारचं आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचं मान्य कमिशनर साहेब आणि सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केली। ज्या भागात पाणी पुरवठा नो नेटवर्क झोन आहे, इथे टँकरने पाणी पुरवठा होतो, तोही 3 दिवसाआड झाला पाहिजे, परंतु तोही 8 दिवसाला पाणी उपलब्ध असताना फील्डला उतरलं पाहिजे। सगळ्या ह्याच्यातल्या अभियंत्यांना कामाला लावलं पाहिजे, तर हा पाणी पुरवठा सुरळीत होईल। अन्यथा 1 आठवड्याची मुदत आम्ही त्यांना दिलेली आहे। 1 आठवड्यात जर हे झालं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। याच्या संदर्भात तुम्ही काही त्यांना पर्याय सुचवलेत का, किंवा ज्या अडचणी त्याच्या संदर्भात पर्याय सुचवलेले? पर्याय साधा आहे, पाणी लागतं 240 MLD, पाणी येतं 151 MLD। तुम्हीच जरा गणित मांडा, समजा 151 MLD पाणी 1 दिवसाआड दिलं, हे आज 151, उद्या 151 दिलं तर 302 MLD पाणी होतं, आणि आम्हाला लागतं 240 MLD। याचाच अर्थ ते 1 दिवसाआड देऊ शकतात। चला, तांत्रिक अडचणी, MSCBच्या वीज पुरवठ्याच्या अडचणी, पाईपलाईन एका ठिकाणी लाईन खराब होणं असं होऊ शकतं, तर 2 दिवस पकडा, 3 दिवस पकडा, 9 दिवस कशासाठी घ्या? अधिकारी जागेवर नसतात, पाण्याची जी जलकुंभ इथली लाईन नीट घेतली जात नाही, इथला पुरवठा नीट ओढला जात नाही, याची लेवल नीट घेतली जात नाही, याचा सप्लाय नीट होत नाही, याच्या वेळा नीट पाळल्या जात नाही। टेल टू हेड अशा पद्धतीनं पाणी पुरवठा असला पाहिजे, ते पालन केलं जात नाही। ते जर पालन केलं तर मला असं वाटतं पाणी पुरवठा सुरळीत होईल। आणि ते पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर आता मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जे काही मंत्र्यांनी आहे ते EV वाहनांचा वापर केला पाहिजे आणि कमीत कमी वाहनं वापरली पाहिजे। आता आजच मनपामध्ये अजून ते घेण्याची तयारी सुरू आहे EV। जे पहा, मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही, राज्याची पण चांगली नाही। मुख्यमंत्री बोलायचं 10 लाख कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आणि या महापालिकेच्या डोक्यावर 1000 कोटीचं कर्ज आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचेच लोक पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला हरताळ हसत असतात। पहिली गोष्ट घोषित तर केलं यांनी की आम्ही एका वाहनात जाऊन, मग कशासाठी EV घेतात, कशासाठी घेतात? मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की मंत्र्यांचे ताफे कमी करा, चार्टर प्लेन वापरणं बंद करा। तुमचे साधे राज्यमंत्री सुद्धा आता चार्टर प्लेन वापरतात, और या सगळ्या गोष्टी कमी केल्या तर निश्चित राज्याच्या तिजोरीवर आणि इंधनाच्या वापरावर निर्बंध येईल। दादा, एक विषय असा आहे की RSSचे जे सरकार्यवाहक आहेत दत्तात्रय होसबळे
यांनी एक विधान केलं आहे आणि तो विधान सध्या चर्चेत आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की पाकिस्तानशी संवाद ठेवायला हवा. कसं बघता तुम्ही या बाबतीत? मोदींना सांगा म्हणावं, बाकी काय. पाकिस्तानची संवाद ठेवायला हवा, पण संवाद जो पाकिस्तान आपल्या देशात पहिलगामून येऊन आपल्या सुवासिनीचं कुंकू पुसतात, जे पाकिस्तान आपल्या देशात घुसून आपल्या लोकांचे दिवसाढवळ्या खून पाडतात, यांच्याशी काय संवाद ठेवला पाहिजे मला असं वाटतं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. दादा, कारवाई झालेली आहे संभाजीनगरमध्ये आणि त्या कारवाईनंतर आरोप प्रत्यारोप होत आहे, कुठेतरी राजकीय वळण त्या सर्व याला मिळतोय. तुम्ही याला कसं बघता? कोणती कारवाई? मतीन पटेल यांच्या घरावर जर चालवलं पण मतीन पटेल त्या कोणती हिदा खान प्रकरणात दोषी असेल तर कायद्याने जी काही कारवाई करायची ती पोलिसांनी, राज्य सरकारने, गृह खात्याने करावी आणि या मतीन पटेलला कोणी संरक्षण देऊ नये ही भूमिका आमची. पण मतीन पटेलचं अनधिकृत बांधकाम आहे म्हणून घर पाडणं, दुकान पाडणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाची 2 का 3 मजली इमारत आहे. तो नगरसेवक आहे, आजच वर्तमानपत्रात बातम्या वाचलेल्या, कोण आहे मला माहिती नाही. आणि अनधिकृत बांधकाम एक त्या मतीन पटेलचं असेल तर मी पाडलं समजू शकतो. आज या शहरात